परिवार आणि पक्षाचे कार्यकर्ते सहकारी काल अस्थिकलश सर्वांनी अस्थिकलशाला अभिवादन केलं. शहर कार्यालयात ग्रामीणच्या लोकांनी अभिवादन केलं आणि आज विसर्जनाकरता काटेपूर्णा धरणावर या ठिकाणी अस्थी आणाव्या लागल्या. हे कदाचित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं दुर्दैव म्हणावं लागेल की ज्या नेत्यांनी महाराष्ट्राचं व्हिजन येणाऱ्या काळातलं मांडलं होतं, जो नेता जनतेसाठी अखंड मेहनत घेत होता, त्या नेत्याचं अकाली जाणं हे मनाला पटण्यासारखं नाही. त्याच्यामुळे अस्थि विसर्जन करताना आमचे स्वप्नसुद्धा भविष्यातले जे आम्ही बघितले होते ते सुद्धा विसर्जित झाल्याची भावना आज आहे. आमचा आनंद आज हिरावून गेला आहे. महाराष्ट्र पोरका झाला आहे. आजही 7वा दिवस आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातली हळहळ काही थांबली नाही आणि या काळाच्या ओघात दादांच्या मृत्यूचं गूढ हे कायम राहू नये, सत्य काय ते जनतेसमोर आलं पाहिजे, याकरता शेवटपर्यंत लढा देण्याची माझी तयारी आहे.